नुकताच ओझर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका संपन्न झाल्या। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 16 नगरसेवक तसेच नगराध्यक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 नगरसेवक आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे 5 नगरसेवक हे निवडून आले। आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी नवीन वर्षाचा मुहूर्त साधत ओझर नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाने एकत्र पदभार स्वीकारला। तत्पूर्वी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या वतीने ओझरचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांचे दर्शन घेऊन ओझर नगर परिषदेमध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आले होते। 1 जानेवारी 2026 रोजी नगर परिषदेमध्ये पदग्रहण तसेच नगर परिषदेचे कामकाज, खातेप्रमुखांची ओळख, नवीन वर्षानिमित्त सर्व अधिकारी कर्मचारी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे हा यामागचा प्रमुख उद्देश होता। एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे हे दोन गट एकाच व्यासपीठावर आल्याने ओझर शहरात एकच चर्चा रंगली। ओझरच्या राजकारणात पुढे काय घडणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे। या संदर्भात ओटीविषयी बोलताना माजी आमदार अनिल अण्णा कदम तसेच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे गटनेते प्रमोदजी कुटे यांनी आपली भूमिका मांडली। ओझर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवक गटनेते शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा आम्ही 11 नगरसेवकांनी आज पात्र परिचय, प्रशासन आणि शासन यांची ओळख असा विषय आज नववर्षाचं औचित्य साधून केलं आहे। या निमित्तानं इंग्रजी नवीन वर्षाच्या संबंध ओझरकर नागरिकांना, प्रशासनाला आम्ही सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि ओझर गावाचं जे काही स्वप्न आहे, माझे ओझर माझी जबाबदारी, याप्रमाणे सगळ्यांनीच आपलं कर्तव्य आणि अपेक्षा त्या ठिकाणी प्रशासनाला व्यक्त केल्या। निश्चित या सगळ्या कामांवरती चांगला अंकुश ठेवून एक समग्र लोकशाही इथे नांदेल आणि ओझरचा विकास हा परिपूर्ण आणि चांगल्या पद्धतीने पुढे जाईल अशा प्रकारची एक चर्चा आज या ठिकाणी झाली। त्यानिमित्तानं प्रशासनाला आणि नगरसेवक यांना सगळ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। ओझरच्या नागरिकांना मी नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व नागरिकांना कळवू इच्छितो की आज उबाठा गटाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक यांनी आम्ही पदभार स्वीकारलेला आहे। नवीन वर्षामध्ये चांगल्या कामाचा संकल्प केलेला आहे। नवीन वर्षाचा पहिला दिवस हा नगर परिषदेच्या कामकाजापासून कामाला सुरुवात केलेली आहे। निश्चितपणे सर्व नागरिकांना आम्ही आश्वासित करू इच्छितो की तुमच्या मनातील, तुमच्या स्वप्नातील ओझर जसा असेल, स्वच्छ ओझर, सुंदर ओझर ते बनवण्यासाठी आम्ही निश्चितपणे सर्व मिळून एकत्रितपणे प्रयत्न करू आणि नागरिकांचा प्रवास हा कसा सुखकर होईल यासाठी प्रयत्न करू। एवढं बोलून माझे बोल